जय हिंद, नमस्कार, आदावर्द. सेवानिवृत्त पोलीस अधिकारी कर्मचारी कल्याणकारी संघटना चंद्रपूर. सेवानिवृत्त पोलीस अधिकारी कर्मचारी कल्याणकारी संघटना आज मीटिंग है. यानंतर नव्यानेच आपल्या युनियनमध्ये सभासद बनलेले श्री देवीदास झिंगरे साहेब यांचं स्वागत करण्यासाठी मी शेंडे साहेबांना प्रचार करतो. त्यांनी येऊन त्याचं स्वागत करावं. स्वागत समारंभ मी इथं आटोपता घेतो. या हमारा निको ना बोला मैं छुट्टी त्यानंतर आपल्या पोलीस खात्यातून चालू है रिटायर्ड झालेले SI श्री रामदास रामटेके यांचं 12/11/25 निधन झालं. त्यांना आपण 2 मिनिट मौन पाळून श्रद्धांजली अर्पण करूया. त्याकरता सर्वांनी उभा सावधान. ओम शांती शांती शांती. देव त्यांच्या आत्म्याला शांती देव. स्टोर कीपर ने सगळे जानेवारी 13-14 में रिटायर हुआ. प्रथमतः मी सर्वांना नवीन वर्षाच्या शुभकामना देतो. आपल्या असोसिएशनतर्फे आणि कार्यकारी मंडळातर्फे. तसेच जानेवारी महिन्यामध्ये ज्यांचे वाढदिवस आहे अशा लोकांचा आपण इथे सत्कार करूया. त्यापैकी बरेचसे लोक हजर इथे असतील नसतील, पण मी नाव घेतो. त्यांनी जे हजर असतील त्यांनी यावं. प्रथमतः मी पंजाबराव मडे साहेब यांचा या महिन्यात वाढदिवस आहे 17 तारखेला. त्यांचा स्वागत करण्यासाठी या म्हणून असं लिहून यावं लागते. अर्ज निर्माण तुम्हाला शुभेच्छा. त्यानंतर अशोक जंदालवा यांचा सुद्धा वाढदिवस आहे. आला होता ना त्याचा नातेवाईक महेंद्र कातर आहेत का? नाही आहे.
मुरलीधरराव कुंबरे यांचं स्वागत करण्यासाठी मी बेरे यांना पाठवलं सर्व आणि त्यांचं स्वागत करावं. हॅपी बर्थडे. महीने में कुछ पैदा हुआ दिवाकर श्रीराम आहेत का? दिवाकर श्रीराम, शंकरराव पवारकर, तीन आहे. उदय कुशंकर, मनोज तिवारी, अच्छा भैया मुड़ेवाल या मला मालूम ही नहीं है. नथू भाऊ जोडणीकर की रचिता काय पाठवलंच नाही त्यांनी घरी. मुड़ेवार काही पाठवलंच नाही. उनकी बाजू में मेरे बाजू में रहता वो राइट रेसिडेंस मुस्तफा मैं उधर रहता ना. आकाशवाणी. त्यानंतर शेषराव सोनटक्के आहेत का? प्रभाकर चौधरी, वसंतराव राशीराम, चंद्रशेखर हनुमते नाही, आणि माझे मित्र भाऊराव शेंडे हाय. भाऊराव शेंडे यांचं स्वागत मी स्वतः घोरपड़ बहुत खाता वो. डबल जन्मदिन. यानंतर आपण सभेला सुरुवात करूया. या सभेचे काही विषय आहेत ते नंतर आपले त्याचं नाव नाही आलं ना. अरे दिले ना. आईचा आता करून टाक. करून टाका. करा करा. ज्यांचा सुद्धा वाढदिवस असेल तर आता माहीत झालं त्याच्यामुळे आम्ही उशिरा का होईल नाव सांगा ना. सीधा पकड़ा. ठीक है. तुम्ही राहिला का इथं? हे हजारात ज्यांचा वाढदिवस आहे पण त्याचं नाव नाही आलं. या महिन्यात असे आहे तुम्ही जानेवारी महिन्यावाले? हा? 11व्या महिन्याचे आहे. चालू करा ना. आपल्या लवकर करा. झालेले श्री देवीदास गौरीजी झिगरे साहेब हे आपल्या लोकांशी काही फारसे परिचित नव्हते कारण आपल्यासोबत नोकरीला गेल्यामुळे, परंतु ते आता चंद्रपूर रहिवासी झाले आहे आणि आज ते आपल्या संस्थेचे या असोसिएशनचे सभासद बनलेले आहेत.
त्यांना आपण प्रमुख पाहुणे म्हणून स्टेजवर घेतलेलं आहे. तर जिंगरे साहेब हे आपल्या या युनियन संबंधित काही 2 शब्द सांगतील असं त्यांना. 2च शब्द सांगा. आपल्या संघटनेचे कुटुंब प्रमुख माननीय काटकर साहेब आणि ग्रामपंचायत समितीमध्ये आमची ओळख झाली मोडाळे साहेब आणि साहेब शेंडे साहेब आणि माझे सहकारी सगळे अधिकारी आणि कर्मचारी मित्र. तशी माझी भरती चंद्रपुरीच आहे. 1984ला मी पोलिसात भरती झालो आणि याच ग्राउंडला धावलो आणि योगा कसा की इथे परत मी अधिकारी रिटायर झाल्यानंतर आलो आहे. तर माझ्यासाठी म्हणजे जमेची बाजू आहे आणि विशेष म्हणजे आपले शेंडे साहेब वगैरे आम्ही थोडं महानोकरी झाली आमची. गडचिरोलीला बराच काळ झाला आणि नंतर फायरिंग अटॅक वगैरे गडचिरोली मोठं तिथे आलं. तिथून आम्ही सुखरूप आलो आणि परत वर्ध्याला बदली झाली. वर्ध्याचा एक कालावधी चांगला झाला. त्यानंतर माझी नक्षल अभियान नागपूरला झाली. आजी साहेबांनी नागपूरला नेमणूक केली. मग ती नक्षल अभियानला मी बघताना तिथे चांगल्या मोहिमी राबवल्या आणि योगासन म्हणजे मला संघटनेबद्दल 5-6 महिन्यापूर्वी संपर्क झाला माझा. पण मध्यंतरी मिटिंग न झाल्यामुळे मी संपर्काला घेऊ शकलो नाही आणि योगा काळात माझ्यासाठी चांगला आनंदाचा दिवस आहे. मी संघटनेत जुळलो आणि संघटनेबद्दल जे आहेत आपले ध्येय धोरणे आहेत, आपले पेन्शन संबंधित आहेत, रिटायरमेंट झाल्यानंतर आपले एकत्र कुठे येऊ शकत नाही तर सुद्धा परत आपल्या भेटीगाठी होतात. तर साळवे साहेबांचा आमचा कालावधी वर्धेला झाला पण आता परत योगासनात भेट झाली आमची. तर माझी अशी विनंती आहे की सगळ्यांनी संघटनेत सहभागी व्हावं आणि आपल्या आचार्य जुन्या आठवडे जुन्या भेटी तर हा एक चांगला उपक्रम आहे. आणि प्रामुख्याने काटकर साहेब मला ठाणदार होते आणि मी जंगलात असताना सुद्धा माझी कौटुंबिक जबाबदारी म्हणजे पत्नी मुलं बाळ तर स्वतःचे सदस्य म्हणून सांभाळायचे. त्या आणि योगाला मला इथे बसण्याची संधी मिळाली. मी सगळ्यांचा आभारी आहे आणि संघटनेबद्दल मला तेवढं काही विशेष मार्गदर्शन करता येणार नाही पण थोडंसं जे अनुभव आहेत आपले अधिकारी ते मार्गदर्शन करतील एवढं बोलून माझी 2 शब्द संपवतो. धन्यवाद जिंगरे साहेब. आपण थोडक्यात का होईना आपला परिचय दिला आणि मार्गदर्शन केलं. त्यानंतर मी श्री मडावी साहेबांना 2 शब्द बोलण्यासाठी पाहिजे. नमस्कार. जय हिंद जय भारत. सगळ्यांना नववर्षाच्या शुभेच्छा. नवीन वर्ष सगळ्यांना सुखा समाधानाचे जावं. निवृत्त पोलीस अधिकारी कर्मचारी कल्याणकारी असोसिएशनतर्फे प्रदीर्घ कालावधीनंतर आपली मिटिंग होती कारण बराच कालावधीची गॅप केलेली आहे त्यामुळं आपला काही असा संपर्क होऊ शकला नाही. मित्रहो, यापुढे मात्र दर 2 महिन्याला तरी मिटिंग व्हायला पाहिजे. 3 महिन्यांनी पण काही हरकत नाही. बराच कालावधी झाला.